गणपते आदि मन घे हाती मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भावे पूजा तो गणराज गणपती आधी मन घे हाती काकुलते तो हरी क्षण भरे निवडिता तुमची मज लागली सवे ठाईचे नव्हे नवगडी प्रस्तुत घेतून पिसत करता निवडीला अभंग हेच यावत भूतनावरती अवतीर्ण झाले तर जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देश जिजविणार आहे. ज्ञानोपाऱ्यापासून थेट निळोपाऱ्यापर्यंत जी संत परंपरा आणि या संत परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला लाभलेलं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व अखंड समाधिस्थ असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरीय जगद्गुरु तुकोबारायचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय गोपाळांचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद व्यक्त करतायत. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपल्या या वालवड नगरीतील अखंड हरिनाम सप्ताह गणेश जयंतीच्या निमित्ताने आज गणपती बाप्पाची जयंती आहे. गणेश भगवंताच्या या जयंतीच्या निमित्ताने चालू असलेला हा भक्ती महोत्सव आहे. आपणा समस्त गावकरी मंडळीचं हे गोड नियोजन आहे. आपल्या सर्व गावकरी मंडळीचे सर्व प्रयत्न सर्वांच्या प्रेमाने सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला आपल्या या वालवड नगरीतील गणेश बाप्पाच्या जयंतीच्या निमित्ताने चालू असलेला सप्ताह प्रथमतः सर्व गावकरी मंडळींना वंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. या सेवेची संधी मला प्राप्त आहे. आता टेलर म्हणले नाव घेऊच नका येतच ते काय करावं. आमचे बिभीषण टेलर ते म्हणले नाव कुणाचंच नाही घेतलं चालते आमचं. बरोबर आहे त्यांचं सांगणं बरोबरच आहे तरी आलंच तेच आहे ना. गावकरी मंडळीच्या वतीने तुम्ही मला केलेला फोन त्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या दर्शनाचा झालेला लाभ आहे. त्या निमित्ताने उपस्थित सर्व हे गायक वादक महाराज मंडळी छोटे छोटे महाराज आहेत काय सरता होता करू लागले बारके 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 वा छोटे छोटे महाराज काही मुली आहेत काही भजनी मंडळी आहेत. सुंदर चाल गायली बघा. बाबा काय नाव तुमचं? ब्रह्मदेव लय गोड चाल वारकरी चांगली केदार राग नाही का. काही काही राग लय गोड आहे. काही काही राग गायले त्याचा अन्न काही काहीचा नुसता रागच येतो. तुमची मज लागली सवे चाली वा गोड म्हणली बरं ब्रह्मदेव बाबा तुम्ही. आणि तुमच्या पाठीमाग 7 दिवस इथे उपस्थित असलेले शिवाजी महाराज आपण तर तयारीने चांगली पाठीमाग घरी तुम्हाला वंदन सर्वांना धन्यवाद. त्यामध्ये हरिभक्तपरायण दत्ता महाराज त्यांची इथे 7 दिवस उपस्थित आहे आपणालाही धन्यवाद. हरिभक्तपरायण कृष्ण महाराज दत्ता महाराज कृष्ण कोण हे कृष्ण दत्तात्रय झाले तुम्ही 2 दत्तात्रय आम्हाला आज साथीसाठी आहे. वा सिस्टीम सुद्धा खूप गोड आहे दादा. चांगली सिस्टीम आहे. भालदार चौकदार कीर्तनासाठी उपस्थित परिसरातून काय आलेली भाविक भक्त असतील आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे विभीषण टेलरकडून ज्यांची आमची सोयरीक झाली असे आमचे बाळासाहेबजी लिमकर आंदुरकर त्यांची सुद्धा इथे कीर्तनासाठी उपस्थिती आहे. त्यांच्या सोबत आले त्यांच्याच गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री दादाजी फौजी त्यांची सुद्धा इथे उपस्थिती आहे. आता सर्वांना वंदन करून आता कीर्तनाला पेटीवाले बाबा हाय तुम्ही आहेत राहिले राहिले गेले नाही. सर्वांना वंदन करून कीर्तनाला सुरुवात. गणपती बाप्पा ही सामान्य देवता नाही झाला. गणपती बाप्पा म्हणजे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आरती म्हणायला सोपी आहे. त्याचा अर्थ काय? सुख करता गणपती बाप्पा सुख प्राप्त करून देणार. दुःख हरता दुःख हरता म्हणजे दुःख घालवणारा म्हणजे सुख प्राप्त करून देणारा आणि दुःख घालवणारा. पण पुढे आहे का? वार्ता विघ्नाची. आता काय अर्थ लावायचा? विघ्नाची वार्ता रोज आपल्या घरी आणून देणारा. बसवल का कोणी गणपती बाप्पा? रोजच आपल्या घरी तो विघ्न आणून देत असेल आणि आपल्या घरात रोजच विघ्न येत असते त्याची पूजा कोणी करेल का? मग याचा अर्थ काय?
आरती म्हणायला सोपी आहे पण त्याचा अर्थ अवघड आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आता याचा अर्थ लावण्यासाठी खालची जी लाईन आहे कोणती, नुरवी पूर्वी प्रेम कृपा, ही जी लाईन आहे ना, या नुरवी पूर्वी मधला पहिला जो शब्द आहे नुरवी, हा शब्द वरच्या लाईनीत घ्यायचा. बघा आता खालचा शब्द वरच्या लाईनीत घ्यायचा. आता अर्थ कसा लागतो पहा. सुख करता दुःख हरता वार्ता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाची वार्ता घालवणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी. कळला का अर्थ नाही? म्हणजे तुमच्या आमच्या जीवनात विघ्नाची वार्ता न उरू देणारा असा जो कोण भगवान आहे तो म्हणजे गणपती बाप्पा भगवान आहे. आणि त्या गणपती बाप्पाची आजची जयंती आहे. त्याला आपण प्रार्थना करू, गणपती बाप्पा आमच्या जीवनात तुमच्यासारखं सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होऊ द्या. आणि तुम्ही मंगल देवता, कोणत्याही कार्याच्या प्रारंभाला गणपती बाप्पाला वंदन केलं पाहिजे आणि केलंच पाहिजे. करतात ब्राह्मण देवता पूजा असो विधी असो काही असो, पहिल्यांदा गणपतीची पूजा करतात. का? कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्तेची दैवत आहे, विघ्न घालवते. विघ्न जवळच न येऊ देणारा दैवत म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि त्या गणपती बाप्पाची आजची ही जयंती आहे. त्या निमित्ताने चालू असलेला हा भक्ती महोत्सव आणि त्यामध्ये सप्ताहाची आजची काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. त्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा. आज काला इतर कीर्तनाचा विधी वेगळा आहे तर आजच्या कीर्तनाचा विधी वेगळा आहे दादा. इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हो, इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. 7 दिवसामध्ये भक्तीशिवाय ज्ञानाशिवाय गप्पा गोष्टी करूच नाही. पण आता नाविलाच आहे, जर लय गप्पा गोष्टी भक्ती ज्ञान वगैरे सांगत बसलो लोक म्हणले पुढच्या वर्षी दुसरी बोलवा, होते का नाही? असं सवय तुम्ही लावल्या. पण शास्त्रंत महात्मे म्हणतात भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे आजच्या कीर्तनकाराच्या घरची. असं आहे का? अहो 2 तासाच्या कीर्तनामध्ये 2 तासाच्या कीर्तनामध्ये एकदा तरी श्रोत्याच्या कीर्तनकाराच्या आणि टाळकऱ्याच्या डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती उभी राहिलीच पाहिजे, त्यालाच म्हणायचं कीर्तन. 2 तासाच्या कीर्तनात तिघाची गायक वादक श्रोतू वर्ग आपण सर्वांच्या डोळ्यात एकदा तरी देव प्रगट झाला पाहिजे. देवाचं ध्यान कीर्तनात मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. असं कीर्तन असावं जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. अंतरात तो देव उभारायला पाहिजे. ऐशी कीर्तन मर्यादा आहे आजच्या कीर्तनकाराच्या घरची का? संताच्या घरचे. इतर कीर्तनाचा नियम वेगळा आहे, आजच्या कीर्तनाचा नियम वेगळा आहे. आजच्या कीर्तनामध्ये चरित्र देव चरावे, चरित्र देव चरावे, चरित्र देव चरावे, चरित्र देव चरावे, आजच्या कीर्तनात काय? जे देवे चरित्र गोकुळी केले ते उच्चारावे. भगवंताने जे गोकुळात चरित्र केलं दादा, त्या चरित्राचा आजच्या कीर्तनात उच्चार करायचा आहे. हे 5 चरित्र कोणाचे नाही, चरित्र कोणाचं नाही, ज्याचं चारित्र्य त्याचं चरित्र आहे. ज्यानं काहीतरी चारित्र्य घडवलंय, ज्यानं काहीतरी चारित्र्य जगलंय दादा, त्याचं चरित्र ते कुणाचंही चरित्र नाही. लोक म्हणतात मग आपली चरित्र झालं पाहिजे. एका राजाला दरबारामध्ये प्रधान होता. राजा प्रधानाला म्हणाला, अय प्रधान, काय आपलं चरित्र लिहायला सुरुवात करा. कसं काय?
राजा म्हणला प्रधानीला, आवाज मोकळा बोलताना गाताना ऐकू दे आवाज दे. राजा म्हणला आपलं चरित्र लिहा तुम्ही. म्हणजे कसं काय? अरे तो वाल्या कोळी होता, त्या वाल्या कोळ्यानं रामाचं चरित्र लिहिलं, शुकाचार्यानं भागवत लिहिलं, तुळशीदासांनी रामायण लिहिलं. तो वाल्या कोळी होता, त्यांना रामचंद्राचं चरित्र रामायण नावाचा ग्रंथ केला तयार. तुम्ही माझे प्रधान आहे. वाल्या कोळी जर रामाचं चरित्र लिहित असेल ना, तर प्रधानजी तुम्ही सुद्धा माझं चरित्र लिहा, माझा ग्रंथ तयार करा. आता प्रधानजी डोके वाजवला. प्रधानजी म्हणले राजा असाचे, पण प्रधानजी नाही म्हणला. प्रधानजी म्हणला सरकार ठीक आहे, वाल्यानं जसं रामचंद्राचं चरित्र लिहिलं सरकार, तसं तुमचं चरित्र मी लिहितो, पण 1 महिन्याची मला रजा पाहिजे. रजा. आता रजा म्हणजे काय? रजा त्याला म्हणतात ज्याच्यात पगारही चालू राहते, सुट्टी मिळते. बरोबर आहे. प्रधानजी हुशार होता ना. प्रधानजीने सांगितलं 1 महिन्याची मला पगारी रजा पाहिजे. आणि मग पगारी रजा 1 महिन्याची सुट्टी प्रधानाला मिळली. राजाचं चरित्र लिहायचं. जसं वाल्या कोळ्यानं रामाचं चरित्र लिहिले तसं. चरित्र कोणाचं होत असतं का? पण प्रधानजी डोकेबाज होता. प्रधानजीने मायबाप 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि 29 दिवस नुसतं आरामच केला. प्रधानजीने काहीच केलं नाही. सकाळचा चहा, सकाळचा नाश्ता, सकाळचं जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचं जेवण, आराम. सकाळचा चहा, सकाळचा नाश्ता, सकाळचं जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचं जेवण, आराम. 29 दिवस प्रधानजी दुसरं काहीच केलं, झोपाच काढल्या फक्त. आणि 30वा दिवस उजाडला. 30वा दिवस सकाळी नाही सुरुवात केली, 30व्या दिवसाच्या शेवट झोपताना मला राजाचं चरित्र लिहायचंय. प्रधानजीने काहीच नाही केलं. घरातच पडलेली रद्दी, आपली रद्दी कळली तुम्हाला? रद्दी आपली पोथीच्या आकाराची अशी कापली, पोथीच्या आकाराची अशी चौकोनी पोथीच्या आकाराची कापली, एका भगव्या वस्त्रात गुंडाळली आणि ती भगव्या वस्त्रात रद्दी गुंडाळून प्रधानजी दरबारात गेला. आणि राजा तास नवे कपडे घालून तयार होता. म्हणला कस काय? अरे रामाचंच काय चरित्र होतंय, आपलं सुद्धा चरित्र आपला प्रधान लिहिणार आहे. रामाचं रामायण तसं आपलं सुद्धा रामायण तयार होणार. असा नवे कपडे घालूनच होता आज राजा, त्या चरित्र तयार होते म्हणून. प्रधानजी दरबारात आले आणि राजाने विचारलं, प्रधानजी बोला सरकार, चरित्र तयार. म्हणजे सरकार तुमचं चरित्र तयार, फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे. म्हणले काय? फक्त एकाच अध्यायात, एका कांडातल्या एका अध्यायामध्ये, एका पानावर, एका पॅरेग्राफ मध्ये, एका ओळीमध्ये एकच नाव टाकायचं राहिलंय. तेवढं नाव टाकलं की तुमचं चरित्र तयार. राजा म्हणला प्रसंग बोला कोणता आहे? काय म्हणलं प्रधान? प्रधान लय हुशार. तुम्हाला एका कांडामधल्या, एका अध्यायामधल्या, एका पानावर, एका पॅरेग्राफ मध्ये, एका ओळीमध्ये एकच नाव टाकायचे शिल्लक राहिले. सरकार म्हणले बोला प्रसंग कोणता आहे? प्रधानजी म्हणला सरकार दुसरं काही नाही, एकच नाव टाकायचे शिल्लक असं राहिले जसं रामचंद्राची सीता रावणानं पळून नेली होती. कळते का तुम्हाला? रामचंद्राची सीता जशी रावणानं पळून नेली होती ना, तशी तुमची बेगम कोण पळून नेली तेवढं नाव सांगा, तुमचं चरित्र तयार. काय म्हणलं प्रधान? फक्त तुमची बेगम कोण पळून नेली तेवढ्याचं नाव सांगा, त्याचं नाव टाकले चरित्र तयार. तुम्हाला तिसरी बायको जावं लागते का? मला तिच्यावर रामायण तयारच होत नाही. मला ते पेटून मला रद्दी होती दिली पेटून, झालं चरित्र आपलं. आपलं चरित्रच काय दादा? चारित्र्यच नाही ना आपलं. अहो ज्यानं चारित्र्य घडवलंय दादा, त्याचं चरित्र होईल. कुणाचंही चरित्र होत नाही. रावणाचं सुद्धा चरित्र झालंच ना. सिया को ले गया रावण कराया, नाश सब अपना कराया, नाश सब अपना, दीवाना हो तो ऐसा हो, सदाशिव भोले भंडारी, दीवाना हो तो ऐसा हो. ज्याचं चारित्र्य त्याचं चरित्र आहे दादा. तसं कन्हैयाचं चारित्र्य आहे, म्हणून तर कन्हैयाच्या चरित्राचाच उच्चार करायचे दादा. रामाचं चरित्र आचरणीय आहे, तर कन्हैयाचं चरित्र उच्चारणीय आहे. रामाच्या चरित्राचा उच्चार नाही, आचार करायचा आहे. तर कन्हैयाच्या चरित्राचा दादा उच्चार करायचा आहे, आचरण करायचं नाही. कारण कन्हैयाचे चरित्र ऐकलं की माणसाची थोडी बुद्धी फिरते. देवांत केलं मग आपल्याला काय अडचण नाही. माणसाचं कन्हैयाचं चरित्र ऐकलं की बुद्धी फिरते. कशी फिरते ऐका ना. एक नवरा कधीच परमार्थ न करणारा. बायको म्हणली का हो, गावात सप्ताह चालू,
गावात पोथी चालू, एकदा तरी पोथीला जाता ना तुम्ही? तो म्हणला आपल्या ते डोक्याच्या बाहेरचे, आपल्याला पोथीन कथान कीर्तन काही सांगत जाऊ नको. बायको म्हणे तुम्हाला आज पोथीला जावंच लागल. गावात हरिविजय चालू होता. हरिविजय ग्रंथ पाहिजे तुम्हाला? हरिविजय ग्रंथ चालू होता. बायको म्हणे तुम्हाला पोथीला जावंच लागल. म्हणला मी जाणारच नाही. ती म्हणे मी पाठवल्याशिवाय राहणारच नाही. याचा हट्ट काही साधा नसतो. याने जर हट्ट धरला ना दादा, भले भले भूमीन होतात. नाही कळत तुम्हाला हे? बायको म्हणे तुम्हाला पोथीला जावंच लागल. तो म्हणला मी जाणारच नाही. पण एवढा हट्ट धरला बायकोनं, ना विलाज त्यानं विचार केला की डोकी दुखी थांबवण्यापेक्षा आजचे दिवस पोथीला जाऊ. आणि योगायोगानं बायकोचं ऐकून ते पोथीला गेलं. हरिविजय ग्रंथ होता आणि त्या ग्रंथात कृष्णाचं चरित्र होतं. आणि योगायोगानं त्या दिवशी महाभारताच्या कथेचा युद्ध प्रसंग कन्हैयाच्या चरित्राचा उच्चार आला. आणि त्याच्या सांगितलं अरे भगवान श्रीकृष्णाला, एकट्या श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या एकट्या श्रीकृष्णाला. त्यानं पोथी ऐकली घरी चालला. आणि घरी आल्याला म्हणलं ऐक ना. म्हणले काय? अरे बायकोला म्हणला अहो काय झालं काय? म्हणला बरं झालं पोथीला गेलो. म्हणला काय झालं? बरं जातो मग तू वाघान मला पाठवलं ना. बरं झालं गेलो. काय झालं? त्याला सांगायची जोडलं. काय झालं सांगा ना. चोमला काय झालं? अगं एकटा श्रीकृष्ण. मग एकटा मग एकट्या श्रीकृष्णाला 16,108 बायका एकट्या कृष्णाला. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे मग त्याला जो 16,108 आहे, मी म्हणतो 16,100 सोडून दे, वरचे 8 जरी आपल्याला असल्यात काही अडचण आहे का? बायको म्हणे मा याला पोथीला कोणी बिघडवलं. ते बिघडलंय. बायको जरा हुशारच होती. बायको म्हणे थांबा, अहो तुमच्या हरिविजयात तरी एकट्या श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या ना. मी गेल्या वर्षी पोथी ऐकली होती पांडव प्रथा. आणि त्या पांडव प्रथामध्ये एकट्या द्रौपदीला एकट्या द्रौपदीला 5 पती होते. तुम्हाला तुझं काय म्हणणं आहे? नाही माझं म्हणणं तेच आहे. तुम्हाला जर 8 करायचे असते मग मी 5 करते. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. कन्हैयाचं चरित्र ऐकलं की माणसाची बुद्धी फिरण्याची शक्यता आहे. म्हणून ते आचरण करायचं नाही, त्याचा फक्त उच्चार करायचा आणि आपलं जीवन पुण्यमय बनवायचं. असं माझ्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे, केले देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र साधं नाही दादा. अरे बापाच्या लग्नात पोराच्या चरित्राला सुरुवात आहे. म्हणजे बापाचं लग्नच लागतंय तर पोराच्या चरित्राला सुरुवात झाली. हे पटेल का तुम्हाला? बापाचं लग्नच लागतंय त्याच्या पोराच्या चरित्राला सुरुवात आहे. पटते का तुम्हाला? बापाच्या लग्नात पोराच्या चरित्र सुरुवात इथं घडले ना. पापी जे भक्त दैत्य जे मातले, धरणीशी झाले मोठे त्यांचे. बुडविला धर्म झाला फार सोसविना भार मजाता. वसुदेव देवकीचं लग्न लागलंय दादा. आणि त्या लग्नामध्ये कंसानं आपल्या बहिणीची दाजीची, इकडे दाजीच म्हणतात ना बहिणीच्या नवऱ्याला, नाही काय काय भागात फरक राहतो. कुठं दाजी म्हणतात, कुठं त्याला मेहुणा म्हणतात, कुठं त्याला साला म्हणतात. साला भाऊजी म्हणतात, साला म्हणतात माहिती तुम्हाला? साला इकडे संभाजीनगर जिल्ह्यात बहिणीच्या नवऱ्या साला म्हणतात. आमचा साला आला. संस्कृत मध्ये त्याला शालको म्हणतात. तसं भागाभागात पद्धत राहते. वसुदेवाची आणि देवकीची मायबाप वरात काढली कंसानं, तर आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी
मायबाप आठवा आईचा पुत्र वधील तुझशी. वसुदेव देवकीचं लग्नच लागतंय. बापा पप्पाचं मम्मीचं लग्नच लागलं. नुकतंच लग्न लागलं. पोराचे चित्र हे कंसा, अरे जिजी तू वरात काढतो ना, तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे. आता त्याचं लग्नच लागतं, त्याच्या पोराच्या चरित्राला सुरुवात झाली, तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे. असं म्हणल्यावर दादा कंसानं हातात खडग घेतलं. याच्या पुढे आपल्याला मारणार आहे ना, हातात खडग घेतलं. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवी. वसुदेवान कंसाचा हात धरला. दादा आता मी तुम्हाला विचारतो, कंसानं खडग मारायला म्हणजे शस्त्र मारायला धावला देवकीवर, तर हात वसुदेवान धरला. मला तुम्हाला विचारायचंय, खरं सांगा वसुदेवाच्या हाताला कंसाचा हात जुमानेल का? वसुदेवाच्या हाताला कंसाचा हात कसा जुमानेल? कारण वसुदेवाचा हात म्हणजे वारकऱ्याचा हात आहे आणि कंसाचा हात म्हणजे राक्षसाचा हात आहे. ते अजून विस्ताराने सांगू का? वसुदेवाचा हात म्हणजे वारकऱ्याचा हात, वारकऱ्याचा हात म्हणजे बेसन भाकरीवरचा हात आहे. पण कंसाचा हात म्हणजे राक्षसाचा हात आहे, राक्षसाचा हात म्हणजे धाब्यावरचा हात आहे. कळते तुम्हाला? मग वारकऱ्याच्या हाताला कसा जुमानेल? हात तो धरीला वसुदेवारी. हिला काय मारतो? हिच्या पुढीने आठवा तुला मारणार आहे ना, मग आठवा तुला आणून देतो. मग ठेवा बंदी खानी दुता सांगे. बंदी खाण्यात वसुदेव दाजीला मेवण्याला ठेवून दिलं, मेवण्याला बहिणीला ठेवून दिलं. कुठं? पोलीस स्टेशनला. आपल्या भाषेत बंदी खाण्यात ठेवलं. ऐका ना, बंदी खाण्यात ठेवलं ना, तर होताची प्रसूत नेऊन देत. 6 ही मारीत दुराचारी. 6 लेकर देवकीने जन्माला घातले. जसे जन्माला आले तसे कंसाला द्यायचे. आणि कंसाच्या हातात लेकरू पडलं ना, हातात पडलं तर उचलायचा ना, असा दम दिशी लेकराला दगडावरती आपटायचा ना, चिमटा लेकराला. 6 लेकर कंसानं मारले. नामदेवराय म्हणतात वसुदेव देवकीने त्याचं वाईट नाही वाटून घेतलं का? नामा म्हणे धन्य त्यांचे ज्ञान, न करीची शोक, वदिता बाळक नामा म्हणे. शोक नाही केला. आता 7वा जो गर्भ योग माया नेत, आश्चर्य करीत मना माझी. 7व्यांदा मायबाप गर्भ तो गुप्त झाला. आता 8व्यांदा जगाचा मालक माझ्या देवकी मातेच्या गर्भात आला. विश्वाचा मालक देव देवकी मातेच्या गर्भात आला ना, तर देवकी अशी दिसू लागली. कारण देवच चांगला आहे ना दादा. अरे विश्वाचा मालक दिसायला सुंदर आहे, तो विश्वाचा मालक देवकी मातेच्या गर्भात आला ना, तर देवकीचं तेज सूर्यासारखं चमकू लागलं. देवकीचे तेज दिसे जोईसा सूर्यासारखी देवकी चमकू लागली. तर कंस घाबरू लागला. का? नीच्या पुढे येणार आठवा आपल्याला मारणार आहे. मायबाप पाहता पाहता दिवसामाग दिवस जात होते. देवकी माता गर्भवती अवस्थेत आहे. दिवसामाग दिवस जात होते. पहिला महिना गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. सगळ्या महिन्यांनी लाईन लावली, देवा तुम्ही आमच्या महिन्यात जन्माला या. सगळ्या तिथ्यांनी लाईन लावली, देवा तुम्ही आमच्या तिथीला जन्माला या. सगळ्या वारांनी लाईन लावली, देवा तुम्ही आमच्या वाराला जन्माला या. सगळ्या वेळांनी लाईन लावली, देवा तुम्ही आमच्या वेळेत जन्माला या, म्हणजे आमचं नाव होईल. म्हणजे यांनी का लाईन लावली माहितीये का? महिन्यांनी लाईन लावली म्हणजे आपल्या महिन्यात जर देव जन्माला तर आपलं नाव होईल ना. तिथ्यांनी लाईन लावली, आपल्या तिथे जन्माला तर आपलं नाव होईल. सगळ्यांनी लाईन लावली दादा. 8 महिने संपले, 9वा महिना चालू झाला. 9वा महिना देवकी मातेचा संपत आला. कोणता महिना? 12 मराठी महिन्यातला श्रावण नावाचा महिना देवानं स्वीकारला. अष्टमी नावाची तिथी स्वीकारली. रोहिणी नावाचं नक्षत्र स्वीकारलं. वेळ रात्रीच्या 12ची स्वीकारली. वार बुधवार स्वीकारला. म्हणून श्रावण महिन्यामध्ये, श्रावण महिना चालू झाला तर श्रावण महिन्याचं वातावरण कसं राहतं? कुणीकडे पहा सगळं वाळलेलंच, वाळलेलं राहतं. कुणीकडे पाय वाढेल नाही. श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतो या. कसं राहतं वातावरण? श्रावण महिन्यात झुळ झुळ वाहतो या, झुळ झुळ वाहतो या वारा, मंजुळ वागातो या. कसं राहते श्रावणाचं वातावरण? गरम. दत्तात्रय बापू, मोहिते साहेब
कसं राहते वातावरण? थंडगारच राहते ना, असं थंडगार वातावरण राहते बघा. आता आनंद घेणाऱ्या आपण उरली येत आहे. आता आपण सगळ्यांनी मिळून असा आनंद घेऊ आपण. आता हे दुसरं कीर्तन माझं इथं काल्याचं आहे ना, काही लक्षात तुमच्या? जमलो एक आहेत आपल्याला वालीदा. तुम्ही विसरता, हेच तर आमचं भाग्य आहे. खरं सांगा आता हे म्हणले म्हणून महिला म्हणून तुम्हाला विचारतो, मी आलतो का इथं का? आलता? समजून घेतो मी. हा चला. मोहिते साहेब, इतकं गोड काल्याचं कीर्तन आहे पा, इतकं गोड कीर्तन आहे ना, करावं तितकं कौतुक मेक नाही याचं. जगाच्या मालकानं दादा श्रावण महिना, वार बुधवार, नक्षत्र रोहिणी व श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला जगाचा मालक रात्री 12 वाजता देवकी मातेच्या गर्भातून प्रगट झाला. तो अवतार म्हणजे माझ्या भगवान श्रीकृष्णाचा अवतार. गोपाल कृष्ण भगवान जन्माला आल्याबरोबर पप्पाला मेसेज केला. कोणता? व्हॉट्सअपला केला असेल का? कोणता? पप्पाला मेसेज केला, व्हॉट्सअपला केला असेल का? नाही. इंस्टाग्रामला नाही, फेसबुकला. त्या मोबाईलला इतकं वाटोळ केले जातात आताच्या सध्याच्या काळात. मोबाईल चांगलंही तितकंच करतो आणि मोबाईल वांगलंही तितकंच करतो. मला वाटते 100 50% सोयरीकी फक्त आणि फक्त मोबाईल इचकल्या. बरोबर बोलतोय का मी? 100 सोयरीकीतल्या 50 सोयरीकी जर इचकत असतील तर फक्त आणि फक्त मोबाईल इचकतात. तरी आपल्याला सोयरीक झाली कीच मोबाईल द्यावा लागतो. हॅलो मेलो काय मोबाईल लागते बघ. एकदा लग्न झालं आयुष्यभर सगळंच मरायचंय ना. सोयरीक झाले इतकं गुलगुल बोलत राहतात. दादा हॅलो जेवलीस का? किती घास खाल्ले? मोजून खाल्ले का? पाहत हे. आणि एकदा का लग्न झालं की एक वेळा थोबाडाकडे पाहत नाही पुन्हा. इतकी भांडणं करत राहतात. मग त्याच्यापेक्षा अगोदर देऊच नका ना. काय नंतर प्रेम, लग्न झाल्यावर प्रेमानं राहा ना तुम्ही. लग्नाच्या अगोदर इम्प्रेशन कमी करून घेतात पोरं आता हल्लीचे. आता अवघड झाले दादा. हे पहा, ही जुन्या काळाची लई पद्धती, जुनी माणसं आहे पहा. 6-6 महिने एकमेकाला बोलत नव्हते. मला आम्ही का बोलायचं नाही का? बोलायचं हो. ती पद्धत आता नाही वापरायची. बोलायचं पण त्याला काळ वेळ मर्यादा आहे की नाही? मोबाईल वाटोळ केला त्याला. अरे कन्हैया जन्माला आला तर मेसेज पोहोचला, पप्पा उचला. आणि मग जगाच्या मालकाला आपला बाप घेऊन मथुरेतून गोकुळाला निघाला. नंदाच्या नंदाच्या घराला मध नी गोकुळा. बाबा मला न्या म्हणून मायबाप मंद मंद पाऊस पडत होता. कंसाच्या तावडीतून आपल्या लेकाला वाचवायसाठी बाप निघाला. आता मला तुम्हाला हे बोलायचं दादा, आपलं लेकरू सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून बापच निघाला ना. काय निघाली? सगळे लोक वर्णन करतात आईचं प्रेम, आईचं प्रेम, आईचं लेकावर किती प्रेम राहतं, आईचं लेकावर किती प्रेम राहतच. तुमचं तुमच्या लेकावरती जीवापाड प्रेम राहतं हे खरं आहे. पण हे सुद्धा खरं आहे, तुमच्यापेक्षा काकणभर प्रेम बाप सुद्धा पोरावर तितकंच करतो, हे तितकंच खरं आहे.
आईचं प्रेम हे लेकरावरच दिसतंय, पण बापाचं प्रेम हे लेकरावरच जागृत आहे दादा, झाकलेलं प्रेम आहे. आईचं प्रेम ज्या समईच्या ज्योतीसारखं आहे. समईवर ज्योत लावली ना, सर्व लोक त्या समईच्या ज्योतीकडे पाहतात. किती सुंदर प्रकाश आहे, किती सुंदर ज्योत आहे. अरे ज्योत सुंदरच आहे, पण त्या ज्योतीला मस्तकावरती धारण केलेली समई पहा ना. तिला जर हात लावला तर ती समई गरम झालेली राहती. समई गरम झालेली राहती, ती कोणाला दिसत नाही, पण त्याच्यावर जी ज्योत सर्वांना दिसते. तसं आईचं प्रेम म्हणजे समईवरची ज्योत आहे दिसणारी, आणि तापलेली समई म्हणजे बापाचं प्रेम आहे, ते न दिसणार प्रेम आहे. सांगू बापाचं किती प्रेम राहत. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला. आठवा आपल्या प्रत्येकाचा बाप दादा. आपल्या बापानं आपल्यावर किती प्रेम केले. अरे प्रत्येक बापाने दादा आपल्या अंगावर फाटके कपडे आहे ना, तर माझ्या लेकाच्या अंगावर फाटके कपडे असता कामा नये. अरे आपण शिळे तुकडे मोडले, आपल्या लेकराला शिळे तुकडे मोडण्याची वेळ येऊ नये. अरे आपण मळके कपडे घातले, आपल्या लेकराला इस्त्रीचे कपडे घालायला मिळाले पाहिजे. अरे आपण पायी चालत फिरलो, माझ्या वाघाला माझ्या लेकाला 4 चाकी गाडीत बसायला मिळावं. अरे आपण काबाड कष्ट केले, माझ्या लेकाला लेकीला जीवनात कष्ट करण्याची वेळ येऊ नये दादा. विचार करणारा फक्त आणि फक्त बाप राहतो दादा. धन्यवाद. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. काय लेकराची ओढ राहते दादा बापाला. आठवलं तुमचा तुम्ही बाप. लेकीच्या जीवनासाठी बाप किती तडफडत राहतो, लेकाच्या जीवनासाठी बाप किती तडफडत राहतो. प्रत्येक बाप विचार करतो. मुलगी जर झाली ना, तर बाप मुलगी झाल्यापासून विचार करतो, माझ्या मुलीचं असं लग्न करीन. अरे माझ्या मुलीचं लग्न करीन मी असं थाटात. ज्या दिवशी सोयरी झाली ना ती, त्या दिवशी बसून तो बाप मुलीच्या लग्नासाठी धडपडत राहतो. अरे असा मंडप माझ्या मुलीच्या लग्नाला द्यायचा आहे, असं स्वयंपाक माझ्या मुलीच्या लग्नात झालं पाहिजे, पाहुणे तृप्त झाले पाहिजे, असा बँड लावीन, असं शूटिंग लावीन. बाप मुलीच्या लग्नासाठी तयारीत राहतो, कमाल कष्ट करतो बाप. माझ्या लेकीचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस लग्न लागतं ना, दिवसभर बाप आनंदात असतो. आज माझ्या मुलीचं लग्न आहे, किती पाहुणे माझ्या लेकीच्या लग्नाला आले, किती पाहुणे माझ्या लेकीच्या लग्नाला आले. तेवढा सोहळा माझ्या लेकीचा होतो ना, सगळे पाहुणे पाहिले, सगळा मंडप पाहिला ना, तर बापाच्या डोळ्याला आनंद राहतो दादा. एवढा आनंद राहतो. काय वैभवात माझ्या लेकीचा सोहळा आहे. दिवसभर बापाच्या जीवनात आनंद राहतो, दिवसभर. पण ज्यावेळेस लग्न लागते ना, जशा जशा मंगलाष्टक सुरू होतात दादा, सगळा समाज आनंदित राहतो. बापाचा जसं जसं मंगलाष्टक संपत जाता, तसा तसा बापाचा चेहरा सुकत जातो. बाप विचार करतो, अरे आता हे मंगलाष्टक झाले ना,
माझा हक्क माझ्या पुरीवरचा संपला. मी बाप आहे पण आता माझा हक्क माझ्या पुरीवरचा संपलाय. लग्न झालं म्हणजे माझा जावई माझ्या पुरीला घेऊन जाणार आहे. लग्न लावलं ना सगळे पाहिले राम राम येतो 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 येतो. सर्वजण बापाला राम राम करतात. बाप राम राम करतो पण आतून तुटत राहतो. 21 वर्ष माझ्या मुलीला सांभाळले. आज माझी मुलगी जाणार आहे. लग्न लागताना मुलगी सगळ्याकडे पाहते. आई तर रडतच राहते. आईचं तर रडणं राहतच पण बापाला समाजात रडता येत नाही. मुलगी चालली तर समाजात बाप राहत नाही. दादा अरे बापाला रडायचं असं तर बाप कोपऱ्यात जातो. अरे मी जर इथं रडलो तर माझी मुलगी रडल. माझ्या मुलीला जाताना दुःख होईल. मुलीच्या समोर बाप रडत नाही. अरे मुलगी निघाली तर बाप कोपऱ्यात जाऊन उभा राहतो. कोपऱ्यात थाटामाटात माझ्या मुलीचा सोहळा झाला ना पण आता माझी लेक निघाली. बाप समोर आला ना तर बाप मुलगी समोर आली की बाप गरकन पाठ फिरतो. मुलीला तोंड सुद्धा दाखवत नाही. का माहितीये आपला जर रडका चेहरा पाहिला तर मुलीला लय वाईट वाटते. दादा जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आईच प्रेम दिसत राहते. दादा आठवा तुमचा बाप आठवलाय प्रत्येकाला. बापला बाप तुमच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे तुम्ही आठवलाच कसं प्रेम आहे बापाच्या अंतकरणात. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. आकाशात ढगाळलेली राहतात दादा पण त्याच्यात पाणी दिसत नाही. तसं बापाच्या अंतकरणात आकाशाच्या ढगासारखं प्रेम राहतं. ढगाचं पाणी जसं दिसत नाही तसं बापाच्या अंतकरणाचं प्रेम दिसत नाही. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. अरे रडू आलं तर बाप रडत नाही. अरे आपल्या लेकाच्या लेकीसाठी संसारासाठी बाप कसा झिजतो. जिजू जिजू संसाराचा. बाप लेकासाठी लेकीस झिजला तर वाकडा झालेला तू बाप काम करू करू. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामधी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापड. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापड. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. दाखविला कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामधी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापड. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. वा छान. हे कीर्तनकाराला सांभाळून घेता आलं पाहिजे. कीर्तनकारानं सगळ्याला सांभाळून घेतलं पाहिजे आणि त्यालाच म्हणा कीर्तन. नाही तर याचा स्वर गेला हे बघ तू जमते का तसं. स्वर गेल्यावर आपण ते लाईनीला आणून दिले पाहिजे. गोड म्हणला छान. अगोदर गेलं तर बरोबर आणून दिलं तर लाईनीवर. जमलं जमलं छान. कुठून बाजूला गेलतो आपण ते तुम्हालाच माहित. मला कुठून बाजूला गेलते कुठे गेलते तू टेन्शन घेऊ नका. मी कुठेही गेलो तो खोट्यावर लवकर येतो आणि माझं अण्णा कुठे. कीर्तनकाराला कोणताही विषय सांगायचा पण विषयाला धरून सांगायचा. तुमचा जो मूळ विषय चाललाय मूळ विषय हा कीर्तनाचा खुटा राहतो.
विषय त्या विषयाला सोडता कामा नये. कुठेही गेलं तर त्या विषयाला धरून बाजूला लवकर आलं पाहिजे. इथून बाजूला गेलो बापाचं प्रेम. कन्हैया जन्माला आला तर लेकाला वाचवायसाठी बाप निघाला वसुदेव. देवकी का निघाली नाही? आईचं प्रेम दिसतं राहत. आईचं प्रेम आहे खरंय. नाही तुम्ही माझ्या डोळे लाल करताल बरं. तुमचं प्रेम काही कमी नाही पण तुमचं दिसतं प्रेम आहे. पण बापाचं हे दिसतं प्रेम नाही. देवकीच्या ऐवजी वसुदेवजी निघाले आणि लगेच 12:15 वाजल्यामुळे गोकुळात तेथे देवी कृष्णाजीला माया घेऊन निघाला. तिथे भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि मायेला घेऊन वसुदेवजी आले मायबाप मथुरे. आणि लगेच ही बातमी कंसाला कळली ना. अरे 8वा जन्माला 8वा धावतच गेला. हातात घेतलं पाहिलं 8वा नाही 8वी. कारण कंस म्हणला 8वा असो नाही तर 8वी असो. नंबर तर 8वाच आहे ना. हातात घेतली ती माया अशी उंच नेली. मोठाचा मोठा दगड पाहिला उंच हातात माया नेली आणि आपटणार तितक्या ती आकाशासारखी मायबाप विजेसारखी कडाडली. चांगले गायला वाजवायला चांगले बरं. वा मला असंच लागतंय. उगच काय आपण किती चांगलं बोला किती चांगलं वापरला जेव्हा कीर्तन चाललंय आपल्या वालवड मध्ये प्रमाणे येणारे बीडचे जमते का? वा गोड. दत्ता माझा हात चांगला तयार आहे. तयार हात आहे. वा अरे मला काय मारतो? तुला मारणारा गोकुळात जन्माला आकाशाची वाणी सांगतसे कंसा माने हा भरवसा. बोलण्याचा बातमी कानावर पडल्या बरोबर कंसानं तातडीची सभा भरवली. कशी? जशी कंसानं सभा कशी भरवली हे पटवून देण्यासाठी सांगतो तुम्हाला. कंसानं कशी सभा भरवली? जशी छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी आदिलशहानं सभा भरवली होती. हे विजापुरी दरबार भरलेला संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होते. विजापुरी दरबार भरलेला पैसेच विडा बनलेला शिवाजीनं मुलुख जिंकला. दोन पगडोनी शिवाजीला टप्प्यामध्ये विडा ठेवला होता. अरे त्या शिवाजीने सगळा मुलुक जिंकलाय. कोण पकडून शिवाजीने मुलुक जिंकला. कोण पकडून शिवाजीला दरबार भरला होता. सर्वांच्या मनाखाली कुणाची हिंमत नाही छत्रपती शिवाजीराजाला पकडण्याची. सर्व सरदारांच्या मनाखाली आहे. बडी बेगम साहेब दरबारात येतात. त्यांनी पाहिलं सगळ्या सरदारांच्या मनाखाली काय बोलले त्या? अरे इसी दरबार में एक ही मर्द है क्या? नहीं तो शिवाजी को पकड़ने वाला. सर्वांनी अरे आता हातात वगैरे आपल्याला. अरे इसी दरबार में एक ही मर्द है क्या? नहीं तो शिवाजी को पकड़ने वाला.
दरबार सलमा मर्दों का है, इसी दरबार में एक ही मर्द नहीं है। आणि मग हा आवाज अफजल खान ऐकला, त्याने तिथून आवाज दिला, मैं लाऊंगा ए शिवा जिन्ना या मुर्गा पेश करूंगा हुजूर, मैं लाऊंगा, मैं लाऊंगा, मैं लाऊंगा। आणि मग प्रकटने जपाईचे शिखाने राजा के साधन मला माहिती तुम्हाला पुन्हा एक वाटायले कीर्तन मागे राहील आपलं। कोणत्याही गोष्टी लोणचं जेवणात किती पाहिजे बोला ना, झोपल्या का तुम्ही? जेवणात लोणचं किती पाहिजे? थोडस चवी पुरतं। लय लोणचं चांगलं राहिलं म्हणजे चपाती मागं नाही ठेवता येत आपल्याला, भात मागं नाही ठेवता येत, भाजी मागं नाही ठेवता येत, ते खाता खाता थोडं थोडं लोणचं खाल्लं पाहिजे। तसं हे लोणच्या पुरतं पाहिजे आपल्याला। मामू साहेब बरं चाललंय का? कीर्तनाला बसले, बरं आहे, चांगलं आहे, अशी माणसं पाहिजे कीर्तनाला। आणि पाहिजे होई, सगळ्यांनी आलं पाहिजे, सगळ्यांनी याचा आनंद घेतला पाहिजे। आनंद आहे, तुमच्यासारखी माणसं पाहिजे, बरं वाटते कीर्तनाला। हे आपल्या सर्वांचंच आहे ना, याच्या सर्वांनी सहभागी झालं पाहिजे, सर्वांनी याच्यात आलं पाहिजे। दादा चला, राजा काही साधा नव्हता। रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली शिवबाने, निजामशाही नष्ट करीन माझ्या दडाडी शौर्याने। हे लय होती ते, मला लय आठवते पुन्हा। मग असं ऐका, कंसानं दरबार भरला तसा आदिशानं छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी दरबार भरला होता ना, तसाच दरबार कंसानं भरवला होता। तिथं अफजल खान उठला ना, तसं इथं कोण उठली? इथं पुतना मावशी उठली। ओळखीची तुमच्या? कुठली? भूमची पुतना मावशी उठली आणि निघाली। पुतळ्या धरूला सगळ्या पैजण गौरीला खबर पडा, पुतळ्या धरूला सगळ्या पैजण गौरीला खबर पडा। नेसले नेसले बाई पुतळ्या डोल सगळ्या पैंजण गंभराला कंबर पडला। नेसली 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 चल पैठण इतकं वाट्या करायचं म्हणजे 21 कोणी देते हो? आता किती काय करतील आता काहीच करायला करणार बाकी काय तरी मी रातभर प्रवास केला, झोपलो नाही मोदी साहेब, झोपलोच नाही मी रातभर। कर्नाटकला रात्री किती होतं, कर्नाटक बिदर जिल्हा, रात्रभर प्रवास केला। आंबाजोगाईला 3:30ला झोपलो, पुन्हा 6ला उठून इकडे निघलो। काय म्हणते मग नवल गेलो का? पैसे येत ना, ते पैसे कुठं पुरतात, कुठं पुरणार सांगा तुम्ही? आमचे 2 वारकरी गेले दादा आता 10 दिवसापूर्वी, आमचे 2 जीवलग मित्र गेले दादा।
तुम्हाला आमचा पैशातले दिसते हो. इतके काय करायचे ते कुठंच नाही पुरत होय. एखाद्याचा जर जीव गेला 50,000 एखाद्या कीर्तनाचे दिले आणि जीव गेला दादा एखादा हातपाय फ्रॅक्चर झाला 50,000 पुरतात का ते? हे सोप्या गोष्टी नाही हो. हे गाणं सोपं नाही, हे वाजवणं सोपं नाही, हे सोपं नाही. सोपं सर्व इतकंच आहे. इतके काय करायचे. काय चाललं होतं आपलं? पुतना मोशी निघाली आणि 12 वाजल्यामुळे लगेच गोकुळात पोहोचली. कन्हैयाला तिने जवळ घेतलं, स्तनाला लावलं दादा. कन्हैया तिचं विष संपादन केलं, तिचं मारून टाकलं, तिचा मृत्यू प्रेत पडलं, तिच्या शरीराची तुकडे केले. तिचा उद्धार भगवान परमात्म्याने केला. ज्ञानोबाऱ्यांना तोवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसु दिधला पुतने जे विषयात येणी स्तनपाने मारवली. आता कन्हैया गोकुळात जन्माला आल्यामुळे सगळ्या गोकुळात आनंद आहे. ती गवळण त्या गवळणीसाठी तुला माहितीये का काय झालं? अगं तुला माहितीये का काय झालं? अगं तुला माहितीये का सांग ना काय झालं? गवळण म्हणती ओ मनाची गवळण झाला यशोदा